तसं बघितलं तर आजच्या व्हिडिओत कुठला किल्ला नाही, शिवाय पायी भटकंती सुद्धा नाही. मन कुठेतरी मोकळं व्हावं म्हणून स्वतःसाठी दिलेलं वेळ. खूप दिवसांपासून बकेट लिस्टमध्ये असलेला एक रस्ता आणि बाईक राईड. घरापासून 37 किलोमीटर अंतरावर असलेले धरण, कळसुबाई शिखर आणि सोबत 5 किल्ल्यांचे दर्शन. कुठलेही नियोजन न करता घरातून निघालो आणि अकोले तालुक्यातील शिंदे गावात पोहोचलो. कळसुबाई पर्वताच्या डोंगर कुशीतून धावणारे छोटे छोटे अरुंद रस्ते, निसर्गाशी एकरूप होत मनाशी घातलेली समजूत. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली. कळसुबाई शिखराला बगल देत भांडारदरा धरणाच्या काठाने पुढे सरकलो. येथील पांजरे गावातून सुद्धा कळसुबाई शिखरावर जाता येते. धरणाच्या पाण्यामुळे आधीपासूनच येथील गावांचा बाहेरील जगाशी संपर्क कमी आहे. मोबाईल नेटवर्क तर फारच दुर्मिळ. पांजरे गावातून काहीच पुढे आलो. AMK म्हणजेच अलंग, मदन आणि कुलंग या दृग त्रिकुटाची शिखरे अलगद डोकावू लागली. समोरचं गाव होतं उडदावणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठकाबाबा गांगड यांचं गाव. वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बांधलेली घरे आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना हे येथील गावांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. डोंगर पायथ्याचा परिसर वगळला तर झाडांची संख्या तशी कमीच आहे. उन्हाचा पारा चढतच होता. काही अंतरातच एका दाट जंगलात प्रवेश झाला. थंडगार वारा आणि हिरव्यागार वृक्षांनी रस्ता अगदी झाकून टाकला होता. डोंगर संपले इकडे. थोडंसं अंतर कापताच एक छोटं धरण दृष्टीस पडलं. हे होतं घाटकर धरण. पुढे जाऊन सरळ रस्ता घाटकर गावाकडे जातो. डाव्या रस्त्याने आता आम्ही रतनगडच्या दिशेने निघालो. भोवतालचा निसर्ग आणि सह्याद्रीचे रौद्ररूप घेऊन वाट पुढे सरकत होती. कळसुबाईच्या पायथ्याचा परिसर म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्रीची उच्चभूमी. भंडारदरा धरण आणि घाटकर धरण वगळता दूर डोंगरापर्यंत उन्हाळ्यात कुठेही पाणी दिसत नाही. त्यामुळे पावसाळा संपला की बरेचसे लोक रोजगारासाठी स्थलांतरित होतात. शिवरात्रीचा दिवस असल्याने रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीत यात्रा भरलेली होती. येथे असलेले हेमाडपंथी रचनेचे शिवमंदिर आणि ऐतिहासिक रतनगड यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांची नेहमी ये जा असते.